कोडी सोडवताय? नाही, जरा बातम्या वाचतोय. ओ, बातम्या वाचताय? मग काय काय छापून आली आहे का बातमी? नाही, शोधतोय काही खास बातमी आहे का. कसली? तुम्हाला पळवले अशी? का तुम्हाला वाटत नाही का अशी येईल छापून? कशी येईल? का नाही म्हणजे तुम्ही अडकलात ही गोष्ट गौरीला कळली तर पाहिजे ना. म्हणजे म्हणजे तुम्ही जे कोड वर्ड मध्ये लिहिलेलं पत्र होतं ना, ते गौरीपर्यंत पोहोचलंच नाही. तुला कसं कळलंय? अरे गौरी तुमच्याशी बोलताना म्हणाली ना. ते नाही, मी कोडवर्डचं विचारतोय. हा ते होय. त्याचं झालं असं की तुमचं जे पत्र होतं ना ते पडलं नेमकं माझ्या बॉसच्या हातात, आणि त्यांना मात्र ते काय लिहिलं हे कळलं. पण त्यांना कसं कळलं मी काय लिहिलंय? गुड क्वेश्चन. तुम्हाला काय वाटतं, या जगात तुम्ही एकमेव असे आहात का जी गोडी घालू शकता आणि सोडवू शकता? पण म्हणजे 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 वाघाचे पंजे. त्याचं काय आहे, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर मिळून जो निरोप तयार होतो तो म्हणजे मी अडकलोय. आणि तुम्ही अडकलात असं पत्र तुम्ही लिहिणार होतात आणि आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करणार होतात की काय? काय ना? नाही, मी तेवढा हुशार नाही हो, पण माझा बॉस आहे ना, तो खूप इंटेलिजंट आहे, त्याला लगेच कळलं. असं परत करू नका हो. माझा बॉस खूप भडकलाय तुमच्यावर. नाही, राग मलाही आला होता हो, पण तुमच्या ह्या हुशारीचं कौतुक करावं असं वाटलं म्हणून चिडलो नाही तुमच्यावर. आपण असं पुढे होईल असं काही सांगता येत नाही ना. नाही, इट्स ओके. आता एवढं सांगितलंच आहे तर मग हेही सांगा, माझं पत्र कसं काय मिळालं त्याला? तुम्ही ह्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काय वेडा आहे? वेडा आहे का मी? नाही ना. आणि हो, हे जे काही उपद्व्याप तुम्ही केलेत ना, हे परत करायचे नाही. माझा माणूस बबन तुमच्या घराजवळ उभा आहे, एक फोन केला की कळलं ना मला काय म्हणायचं. अरे गुड, तसं तुम्ही हुशार आहात. पण हे सगळं लक्षात ठेवायचं बरं. परत परत सांगायला त्रास होतो मला. तुम्ही कोडी सोडवताय ना पेपर मधली, मी पण कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर माझ्या बॉसची डोक्यालिटी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हा, आणा आणा पेपर आणा इकडे. हा, एक विचारू का? विचारा ना. हा, पण त्याचं उत्तर द्यायचं की नाही हे मी ठरव. एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो, काय किती पैसे मिळाले या कामाचे? नाही म्हणजे तुमचा रेट काय असतो? का तुम्हाला पण यायचंय की काय या धंद्यात? कसं आहे ना, या धंद्यात असा फिक्स रेट काही नसतो, त्यामुळे मला सांगता नाही येणार. हा, पण या धंद्याचे काही नियम असतात, ते पाळावे लागतात. अच्छा, खरंच नियम वगैरे असतात का तुमच्या धंद्याला? आता एक प्रश्न मी विचारू का तुम्हाला? आणि हा, या माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. विचार. ह्या दगडू काशाबा परबने तुमची सुपारी का दिली असेल मला? तुम्हाला हसताना पाहून खूप बरं वाटलं. माणसाने कसं हसत खेळत राहिलं पाहिजे, खूप गप्पा मारल्या पाहिजेत. तर त्या दगडूने मला तुमची सुपारी का दिली असेल? सुरुवातीपासून ऐकायचे का तुला गोष्ट? हा चालेल, पण थोडक्यात सांगा. कारण काय, तुम्हाला फिल्म स्टाईलनी सांगता नाही येणार ना, आणि आत्ता माझा बोर होण्याचा मूड नाही. बर. त्याचं असं म्हणणं आहे की रामाश्रयची जमीन ही माझ्या काकांनी त्याच्याकडून हडप केली. काय सांगता?
तुमचे काका पण? अजिबात नाही हं. त्यांना लोक देव माणूस समजतात. एक वेळ पदरमोड करतील पण दुसऱ्याकडून एक काडी घेणार नाही. वडलोपार्जित जमीन आहे आमची. आणि हा म्हणतोय की ही त्याची आहे. या सो त्यानं माझ्यावरती केस टाकली आणि मला सोनसरीमध्ये अडकवलं. अरे हो, तुम्ही शिपवर काम करता ना? करायचो. आता मी ती नोकरी सोडली. आता मी सोनसरीतच राहतो आणि रामाश्रय सांभाळतो. त्यामुळेच कदाचित आता दगडूला ती जमीन क्लेम करता येत नसावी. तोच सगळा राग असणार त्याचा. नाही असेल, पण तुमच्या भांडणामध्ये मला फायदा झाला ना. तो कसं काय? मला नवीन क्लायंट मिळाला. हा? काय ग, तुझं झालं एवढ्यात? हो झालं. गौरी, जेवण कमी झालंय हा तुझं. आई मला भूक नाहीये प्लीज. का भूक नाहीये? कपिल इथे नाहीये म्हणून का तो न सांगता गेलाय म्हणून? आणि अजून किती दिवस वाट बघणार आहेस तू? आई म्हणजे काय काय म्हणायचं तुला नक्की सांग मला. कपिल निघून गेलाय याचा अर्थ हा नाही होत की मी दुसऱ्या कुठल्याही मुलाशी लगेच लग्न करीन. गौरी, शांत हो. कशी शांत होऊ बाबा? एकतर कपिल फोनवर नीट बोलत नाही. नंतर त्याला फोन करायला जावं तर त्याचा फोन लागत नाही. त्याने मला पत्र लिहिलंय, ते पत्र मला मिळत नाही. आणि आता आई हे असं काहीतरी बोलते. माझा ना संताप होतोय आता सिरियसली. कुठे गेलाय, काय झालंय, मला काहीही क्लू लागत नाहीये. अगं किती चिडतीयस तू? आणि त्यांनी असा हा जो अर्धवट फोन केलाय ना, त्याचा अर्थ कळत नाहीये का तुला? मला तर बाई एकच अर्थ वाटतोय, आजींच्या अपघाताचं खोटं कारण सांगून पळून गेलाय तो. इंदू, कपिल जर पळून गेला असेल तर तो इथं फोन कशाला करेल? दाखवायला, फक्त दाखवायला आणि आपल्या डोळ्यात धूळ फेकायला. कसं आहे, त्यांनी फोन केला म्हटल्यावर आपण त्याला दोष नाही ना देऊ शकत. मग बघ, हळूहळू हे फोन करणं बंद होईल, मग कळेल तुला. तुला या असल्या कल्पना सुचू कशा शकतात? तू टीव्हीवर गुन्हेगारी जगतातल्या मालिका बघतेस ना, त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. मी त्या बघते ना, म्हणूनच कपिलच्या चाली कळतायत मला. तुम्ही बघत नाही, त्यामुळे तुम्हाला कसं कळणार जग कुठे चाललंय ते? इंदू, तू टीव्ही मध्ये जेवढे गुन्हेगार पाहिले असशील ना, त्याच्या कितीतरी पटीने जास्त गुन्हेगार मी जगातले पाहिलेले आहेत माझा वकिली व्यवसायामुळे. कपिल त्यातला नाहीये. कपिलच्या बाबतीत काहीतरी वेगळी भानगड झालेली आहे. हा बोला सावंत साहेब. गौरी मॅडम ऐका, तुम्ही अर्जंटली पोलीस स्टेशनला येऊ शकताल का? नाही म्हणजे मॅच येणार होतो तुमच्याकडं, परंतु आत्ता मला पोलीस स्टेशन सोडून नाही जाता येणार. सो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्हीच पोलीस स्टेशनला आलं तर बरं पडेल. हो हो मी आले. थँक्यू. कुठे जातेस तू? कोकणाच्या बाहेर एका छोट्या गावात जाते. आपल्या गावाच्याही आजूबाजूला लहान लहान गाव आहेत, तिथेही गरज आहे समाजसेवेची, तिथे जाऊन कर ना. आई मला नाही राहायचं इथे. काय ते स्पष्टपणे सांग मला. बाबा, कपिल अशा प्रकारे निघून गेल्यामुळे जो काही गोंधळ झाला ना, तो सहन नाही होते आता मला. मी काल जे काही कपिल बद्दल बोललो त्याचा हा परिणाम नाहीये ना? खरं तर मलाही असं वाटतंय की तो निघून गेलाय कायमचा.